हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आपण डोक्यावरती पदर घ्यायला जातो, पण पदर काही आपल्या डोक्यावरती नीट राहत नाही। तर यासाठी तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण काय करायचं। तर यासाठी मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक दाखवणार आहे। तर सुरुवातीला आधी आपण आता ही जी साडी आहे ती पहिल्यांदा आपण नेसून घेऊया। तर साडी जी आहे ती मी पूर्ण व्यवस्थित अशी टक करून घेतलेली आहे आणि साडीचा जो हा पदर आहे तो मी आधीच काढून ठेवलेला होता। तर तुम्हाला पण असं कुठेतरी बाहेर जायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे साडीचा पदर जरी काढून ठेवलात आणि त्याला पिनअप करून ठेवलात ना, तर तुम्हाला साडी नेसायला फार काही वेळ लागणार नाही। आता इथे मी जी साडी नेसत आहे ही काठापदराची साडी आहे आणि साडीचा पदर काढताना खरं तर खूप वेळ लागतो। ज्यावेळी काठापदराच्या अशा साड्या असतात किंवा खूप अशा पदर जो असतो तो एकदम कडक असेल तर त्याला आपल्याला जास्त वेळ लागतो। तर इथे यासाठी मी काय केलेलं आहे, साडीचा जो पदर आहे तो पूर्ण व्यवस्थित असा काढून घेतलेला आहे आणि ते आपले जे केसांचे क्लिप असतात ते मी याला लावलेले आहेत। कारण की काय होतं की हा जो पदर असतो ना, तो खालचं जे पदराचं टोक असतं ना ते एकदम असं फुललं जातं, पसरलं जातं। तर ते पसरू नये यासाठी इथे मी जे क्लिप आहेत आपले ते लावून ठेवलेले आहेत। तर आता फोल्ड मी का केलेलं होतं, तर काय होतं की बऱ्याचदा काही ज्या अशा साड्या असतात ते खूपच अशा पदर जो असतो तो खूप पसरला जातो। तर यासाठी मी काय केलं की पदर जो आहे तो फोल्ड करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याला क्लिप जो आहे तो लावून ठेवलेला होता। आता पदर आपल्याला कितपत घ्यायचा आहे हेही मी तुम्हाला सांगते। आपल्या गुडघ्याच्या थोडासा खाली आपला हा पदर यायला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हा पदर जो आहे तो घ्यायचा आहे। तर पदराला इथे मी परत एकदा क्लिप लावलेला आहे। पूर्ण साडी नेसेपर्यंत हा क्लिप काही मी काढणार नाही आहे। आता इथे पदराला आपल्याला पिनअप करायचं आहे। खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्याला आडवा असा पिनअप करायचा आहे। जिथे आपल्या ब्लाऊजची नॉट असते तिथे तुम्हाला अशा प्रकारे आडवा जो पिनअप आहे तो करायचा आहे। आपला साडीचा जो पदर आहे तो काढून झालेला आहे। आता समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण मी व्यवस्थित अशा करून घेतलेल्या आहेत आणि साडीचा ज्यावेळी मी पदर ज्यावेळी काढलेला होता, ज्यावेळी त्या पदराला पिनअप केलेला होता त्यावेळी समोर पण अशा पदराला पिनअप ऑलरेडी केलेलाच आहे। त्याच्यामुळे आपली बघा गळ्याच्या जवळची जी प्लीट एकदम आपल्या गळ्याजवळ येते त्यावेळी आपण कसं फोल्ड करून तिथे आपण पिनअप करतो, नेमका त्याच ठिकाणी हा पिनअप आहे तो आलेला आहे। त्याच्यामुळे इथे मी काही पिनअप आणखी केलेला नाही आहे। तर इथे सगळ्या प्लीट्सना आपला हा पिनअप ऑलरेडी केलेलाच आहे, त्याच्यामुळे मला इथे पिनअप करायची काही गरज लागलेली नाही आहे। आता इथे आपल्याला कमरेच्या इथल्या प्लीट्स काढायच्या आहेत। कमरेच्या इथल्या प्लीट्स काढताना जो कमरेच्या इथला साडीचा जो काठ आहे तो मी असा फक्त खेचून घेतलेला आहे आणि माझ्या उजव्या पायावरती तिथे आपल्याला आता पिनअप करायचं आहे। तर पिनअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तो म्हणजे ज्यावेळी आपण कमरेच्या इथल्या जो काठाला ज्यावेळी पिनअप करतो त्यावेळी तो तिरका आपल्याला पिनअप करायचा आहे, कारण की तो जो काठ आहे तो आपला तिरका आलेला आहे आणि पिनअप करताना तुम्ही शिवल्यासारखाच पिनअप इथे करायचा आहे। आता इथे निऱ्या काढताना इथला काही जो भाग आहे तो मी इथे सोडून देणार आहे, कारण की कमरेच्या इथल्या प्लीट्स मला काढायच्या आहेत। तर आता बाकीचा आता इथे ज्या निऱ्या आपल्याला साडीच्या आहेत त्या काढायच्या आहेत। तर पहिली जी निरी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने काढायची आहे की जिथे आपण निऱ्या टक करणार आहोत त्या ठिकाण म्हणजे ते जे अंतर आहे त्या अंतरा इतपतच आपल्याला पहिली जी प्लीट आहे ती काढायची आहे आणि आता बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण मी आता काढून घेणार आहे आणि काही जो भाग आपल्या साडीचा सोडायचा आहे तो मी इथे सोडलेला आहे। आता सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा शेक करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक अशा आपल्याला निऱ्या घ्यायच्या आहेत। आता इथे तुम्ही पाहत असाल सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या मी अगदी सेट केलेल्या आहेत, प्रेस पण करून घेतलेल्या आहेत आणि बस ह्या आता मी टक करून घेणार आहे। आता इथे निऱ्या ज्या आहेत त्या मी टक केलेल्या आहेत। त्यानंतर आता कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत। तर आता इथे मी काय करणार आहे, जो आपण भाग सोडलेला होता साडीचा तोच मी आता आतल्या साईडने वरती असा खेचून घेतलेला आहे आणि एका हाताने मी इथे प्लीट्स काढलेल्या आहेत। आता हा जो भाग खेचून घेतलेला आहे आपण तो फक्त आपल्याला गुंडाळी करत फक्त टक करून घ्यायचा आहे। बघा, फक्त गुंडाळी केलेली आहे आणि टक केलेला आहे। त्याच्यानंतर जे वरचं जे साडीचा भाग आहे तो फक्त असा प्लेन असा आपल्याला येईल अशा पद्धतीने आपल्याला टक करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्या साडीचा पदर झाला, साडीच्या निऱ्या आहेत त्या पण झालेल्या आहेत आणि कमरेच्या इथल्या प्लीट्स आहेत त्या पण झालेल्या आहेत। आता इथे निऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला थोड्या पसरत असतील तर त्या मात्र आपल्याला प्रेस करून व्यवस्थित घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्या निऱ्यांना आपल्याला अशा प्रकारे पिनअप करायचं आहे। मी इथे सेफ्टी पिनचा वापर केलेला नाही आहे, तर इथे मी एक्स पिनचा वापर केलेला आहे। निऱ्या आपल्या आता व्यवस्थित अशा प्रेस
करून घ्यायच्या आहेत आपल्याला. कुठे जर समजा नेरी कुठे पसरत असेल तर तिथे अशा प्रकारे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता मी ही जी साडी आहे काठापदराची ती नेसलेली आहे. आता आपला जो मेन पॉईंट आहे त्या मेन पॉईंटकडे आपल्याला वळायचं आहे. पण त्याआधी आपण जे आपल्या पदराला जे हे क्लिप लावलेले आहेत ते आधी आपण काढून घेऊया. तर आता पदराचे क्लिप मी इथे काढून घेतलेले आहेत. आता इथे मेन जो आपला भाग आहे तो आपण पाहणार आहोत. आता इथे आपल्याला हा डोक्यावरती पदर घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण पदर घ्यायला जातो आणि अशा पद्धतीने आपण पदर घेतो, त्याचमुळे आपला जो पदर आहे तो आपल्या डोक्यावरती काही राहत नाही. तर हाच पदर आपल्या डोक्यावरती अगदी व्यवस्थितपणे राहावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता इथे पहिल्यांदा जो आपण पदराला जो पिनअप केलेला होता तो आधी पहिल्यांदा काढायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो पिनअप केलेलाच होता तर मी तो आता काढत का आहे म्हणून. तर तो काढायचाच आहे आपल्याला, का तेही सांगते मी. तर पदराला ज्यावेळी मी पिनअप केला होता त्याच्या आधी पण मी तुम्हाला इथे बघा आता पिनअप जो आहे तो मी दाखवलेला आहे. तर तिथे मी पिनअप ऑलरेडी केलेलाच आहे, त्याच्यामुळे मला आता इथे पिनअप करायची गरज लागणार नाही आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, मी हा पाठीमागे जो पदराला पिनअप केलेला होता तो पिन आधी मी काढून टाकलेला आहे. त्याच्यानंतर हा जो पदर आहे तो मी आता डोक्यावर घेतलेला आहे. डोक्यावरती आपल्याला पदर घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येणार आहे की डोक्यावरती ज्यावेळी आपण पदर घेतो त्यावेळी किती प्लीट्स ज्या आहेत त्या आपल्या डोक्यावरती इथे जात आहेत त्या. तर आता हा पदर अशा प्रकारे मी डोक्यावरती घेतलेला आहे आणि आता इथे 3 ज्या प्लीट्स आहेत ना त्या 3 प्लीट्स या डोक्यावरती आपल्याला जात आहेत. तर त्या 3 प्लीट्स मला आता सोडायच्या आहेत. मी परत एकदा तुम्हाला जवळून पण दाखवते. हा बघा, ह्या इथे प्लीट्स तुम्हाला दिसत आहेत 1, 2 आणि 3 अशा या 3 प्लीट्स आहेत. त्या 3 प्लीट्स आपल्या डोक्यावरती जात आहेत. ज्यावेळी आपण डोक्यावर पदर घेतो त्यावेळी जात आहेत. त्याच्यामुळे ह्या ज्या 3 प्लीट्स आहेत त्या आपल्याला सोडायच्या आहेत आणि बाकीचा हा जो पदराच्या प्लीट्स आहेत त्यांना आपल्याला आता पिनअप करायचं आहे. तर बघा 3 प्लीट्स आपल्या सुटलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता बाकीच्या प्लीट्सना मी पिनअप आता हा आहे तो करायचा आहे. म्हणजे आपला ब्लाऊज आणि ह्या प्लीट्स अशा प्रकारे आपल्याला पिनअप आहे तो करायचा आहे. तर इथे मी पिनअप आहे तो करून घेते. आणि ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारच्या हेवी साड्या नेसता त्यावेळी मात्र तुम्ही मोठ्या जे आपले सेफ्टी पिन असतात त्यांचा वापर करा. आता इथे आपला पिनअप आहे तो झालेला आहे. पिनअप झाल्यानंतर आता परत एकदा मी असा डोक्यावरती हा जो पदर आहे तो मी तुम्हाला घेऊन दाखवते. आता बघा हा अशा प्रकारे आपण हा पदर आहे तो घेतलेला आहे. काही साड्यांचा पदर अशा प्रकारे जरी घेतला तरी त्या व्यवस्थित अशा राहू शकतात. इथे काय करायचं आपल्याला, पहिली जी ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगते. हा जो पदर आहे बघा, हा मी असा ब्लाऊजच्या आतमध्ये असा थोडासा भाग जो आहे तो घेतलेला आहे. तिथे तुम्ही अगदी पिनअपही करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हा आता पदर जो आहे तो डोक्यावरती घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जरी तुम्ही डोक्यावरती पदर घेतला तरी तुमचा पदर व्यवस्थित राहील. मात्र काही साड्या अशा असतात की ज्या स्लीपरी असतात, खूप हेवी असतात, तर त्या मात्र तुमच्या डोक्यावरती व्यवस्थितपणे त्याचा पदर जो आहे तो राहू शकणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी आपल्याला इथे पिनांचा वापर करायचा आहे. तो कशा प्रकारे करायचा आहे हेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता इथे मी पदर जो आहे तो माझ्या असा डोक्यावरती घेतलेला आहे. पदर डोक्यावरती घेतल्यानंतर इथे आपल्याला टिकटॅकचे जे क्लिप असतात ते इथे आपल्याला घ्यायचे आहेत. त्यांचा वापर आपल्याला का करावा लागणार आहे तेही मी आता तुम्हाला दाखवणार आहे. इथे आता मी अंदाजे आता जसा पदर आपल्याला घ्यायचा आहे त्याप्रमाणे पुढे मागे जसा तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे पदर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जिथे मला आता पिनअप करायचं ना त्या ठिकाणी मी पहिल्यांदा हे टिकटॅकचे क्लिप आहेत ना ते अशा प्रकारे मी लावून घेणार आहे. बघा हे अशा प्रकारे मी लावून घेतले. फक्त पदराला लावलेले आहेत, केसांना अजिबात लावलेले नाही आहेत, फक्त पदराला इथे लावलेले आहेत. आता आपले पिन जे आहे ते आपण इथे लावून घेतलेले आहेत. आता पिन ज्या ठिकाणी आपण लावून घेतलेले आहेत ना त्या ठिकाणी आपल्याला सेफ्टी पिन लावायचं आहे. हे बघा हे असे 2 जे आपले टिकटॅकचे क्लिप आहेत ते मी लावले आहेत बघा. त्याच ठिकाणी फक्त थोडंसं पुढे मी जिथे बॉर्डर आहे बघा पदराची त्या ठिकाणी जरा थोडं पुढे मी हे जे सेफ्टी पिन आहे तो मी लावणार आहे. मी परत एकदा डोक्यावरती पदर घेऊन पण मी तुम्हाला दाखवते कुठे लावायचा आहे सेफ्टी पिन तो. तर हा मी बघा पदर असा डोक्यावरती घेतलेला आहे आणि ही बघा ही जी बॉर्डर दिसते ना तुम्हाला त्या ठिकाणी मी सेफ्टी पिन लावणार आहे. सेफ्टी पिन जो आहे तो मी आता उभा लावत आहे.
आपला पदर आता हा उभा आहे, त्याच्यामुळे उभा पिनअप आहे तो करणार आहे. म्हणजे बघा, आपण ज्यावेळी हा पदर ज्यावेळी डोक्यावरती घेणार आहोत ना, त्यावेळी सेफ्टी पिन आपला आडवा असा यायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो सेफ्टी पिन आहे तो लावायचा आहे. तर इथे आपल्याला 3 सेफ्टी पिन लावायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगते बघा, तुमची साडी समजा हेवी असेल खूप, तर मात्र तुम्हाला इथे 3 पिन लावायचे आहेत, नाहीतर तुम्ही 2 लावलं तरी काही हरकत नाही आहे. आता हा जो ही साडी तुम्ही पाहत असाल, ह्या साडीचा पदर तुम्ही बघत असाल तर हेवी आहे. हेवी असल्यामुळे काय होतं की तेवढं ते वजन तेवढं पेललं पाहिजे, आणि नाहीतर मग काय होणार की तो पदर आहे ना, तो खाली पाठीमागून सरकत जाणार. तर यासाठी मी इथे 3 पिनअप करणार आहे. बघा, हा इथे मी 2 असे लावलेले टिकटॅकचे जे क्लिप लावले, त्या ठिकाणी मी 2 असे पिन लावले, सेफ्टी पिन, आणि मध्ये एक सेफ्टी पिन अशा प्रकारे लावलेला आहे. आता हा पदर मी बघा डोक्यावरती घेतलेला आहे. आता हा थोडासा मी फोल्ड करून मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजू शकेल. बघा, इथे मधोमध आधी मी हा एक सेफ्टी पिन लावलेला आहे, आडवा लावलेला आहे बघा. आता काय करायचं आहे, आपल्याला बॉबी पिन घ्यायचा आहे. तो बॉबी पिन या सेफ्टी पिनमध्ये आपल्याला अडकवायचा आहे, आणि बस तोच बॉबी पिन आपल्याला आपल्या केसांना लावायचा आहे. आपली हेअरस्टाईल असेल तुमची केलेली, तर ती जशी आहे तशी राहावी, अशाच पद्धतीने आपल्याला हा जो बॉबी पिन आहे तो लावायचा आहे. बघा, इथे पहिल्यांदा मी आधी सेफ्टी पिनमध्ये तो बॉबी पिन अडकवला, त्याच्यानंतरच आता इथे मी केसांमध्ये हा बॉबी पिन आहे तो लावत आहे. बघा, बॉबी पिनचाच वापर करा, कारण की जर तुम्ही टिकटॅक क्लिपचा वापर केला ना, तर तेवढा तो नीट राहू शकणार नाही. यासाठी मी इथे बॉबी पिनचाच वापर केलेला आहे. आता इथे बघा, राहिलेले आपण 2 सेफ्टी पिन आपण लावलेले होते, तर त्यांना पण आपण सेम तसंच पद्धतीने आपल्याला हा बॉबी पिन आहे तो लावायचा आहे. पहिल्यांदा सेफ्टी पिनमध्ये बॉबी पिन अडकवा, आणि त्याच्यानंतर केसांना हा बॉबी पिन तुम्ही लावून घ्या. समजा काही साड्या तुमच्या खूप हेवी आहेत, आणि असं करूनही तुमचा जर पदर व्यवस्थित नीट डोक्यावर राहत नसेल, सरकत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? ज्यावेळी आपण बॉबी पिन आता बघा सेफ्टी पिनमध्ये अडकवतो आणि केसांना लावतो ना, त्यावेळी काय करायचं, थोडासा तो तिरका लावायचा, आणि आणखीन एक बॉबी पिन त्याच सेफ्टी पिनमध्ये अडकवायचा, आणि तो तिरका लावायचा. मग ते तिरके असे बॉबी पिन एकमेकांवरती असे लागतात ना, त्याच्यामुळे काय होतं की ते बॉबी पिन जशाच तसे राहतात, म्हणजे हलत नाहीत. आता ही ट्रिक तुम्हाला पण माहिती असेल म्हणा, पण तरी पण मी तुम्हाला सांगते. तर बघा, अशा पद्धतीने आता इथे मी 3 असे हे बॉबी पिन जे आहेत ते आपण आतल्या साईडने लावले आहेत. त्याच्यामुळे आपण जिथे पदराला जे डोक्यावर आपण पदर घेतलेला आहे तिथे आपण पिनअप केलं, हे काही कोणाला फारसा दिसू येणार नाही आहे. आणि जो आपल्या खांद्याच्या इथे ज्या आपण पदराला जिथे आपण पिनअप केलेला आहे, त्या ठिकाणी जो साडीचा जो भाग आहे तो थोडासा फुगीर होत असेल तर तो, किंवा थोडा पसरल्यासारखा वाटत असेल तो आपल्याला ब्लाऊजच्या आतमध्ये असा फक्त असा घ्यायचा आहे, आणि तुम्ही अगदी तिथे पिनअप जरी केला तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही आपल्या डोक्यावरती पदर घेताना अशा पद्धतीने तुम्ही पिनअप केलं तर तुमच्या डोक्यावरचा पदर अजिबात हलणार नाही. कुठचंही काम करा, अगदी तुम्ही नाचा, फास्ट चाला, तरी तुमचा जो डोक्यावरचा पदर आहे तो अजिबात हलणार नाही. तर आजची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये नक्कीच आजचा हा व्हिडिओ शेअर करा. आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.